नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग ही मालिका आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मधुभाऊंची सुद्धा तब्येत आता बरी होऊ लागली आहे आणि डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे. आश्रमात आल्यानंतर सायली आता मधुभावांना तिच्यासोबत घडलेल्या सगळ्या घटना सांगू लागते. कशा प्रकारे सगळीकडे तिला लहान तन्वीचा भास होत आहे. त्याचमुळे माझ्या भूतकाळाबद्दल माझा आणि तन्वीचा नक्की काय संबंध आहे याबद्दल तुम्ही मधुभावांना विचारू लागते. महत्त्वाचं म्हणजे मधुभावांना तर खूपच अगोदर माहिती पडलं की सायलीच खरी तन्वी आहे, पण मात्र त्यांना बोलता येत नसल्यामुळे हा सगळा काही गुंता होऊन बसला आहे. पण शेवटी सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही सांगा की मी खरी तन्वी आहे का? तुम्ही इशाऱ्याने सांगा. तर मधुभाऊसुद्धा इशाऱ्याने सायलीला खुणवतात की हो तूच खरी तन्वी आहे. त्याचमुळे अखेर विश्वासानंतर सायलीला तिचे खरे आई वडील मिळतात. पुढे आपल्याला पाहायला मिळेल की सायली आता आनंदाने रविराज आणि प्रतिमाला सांगते की मीच तुमची खरी मुलगी आहे. तर मित्रांनो, बरेच प्रेक्षक या सीनची वाट पाहत आहे की ज्यात सायली सगळ्यांना सांगेल की मीच तुमची खरी तन्वी आहे. तर हे भाग पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा.